नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत बेंगॉलची प्रसिद्ध अशी रेसिपी। ती अगदी प्रत्येक सणासुदीच्या काळामध्ये करतात किंवा लग्न समारंभ त्यावेळेस आवर्जून करतात। तर ती रेसिपी आहे गोजा। तर ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये बनते, अगदी गोड रसरशीत अशी रेसिपी आहे। कमी वेळेत होते आणि कमी साहित्यामध्ये होते। तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर गोजा बनवण्यासाठी मी सर्वात आधी या ठिकाणी एक मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये ह्या वाटीने मी 3 वाट्या मैदा घेणार आहेत। तुम्ही घरातील एखादी वाटी किंवा मेजरमेंट कप असेल ते कशानेही सेट करू शकतात, म्हणजे सर्व साहित्य आपल्याला त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। पाऊण चमचा या ठिकाणी मी इथं मीठ टाकलेलं आहे, त्याने चव छान येते। आणि पाऊण चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही बेकिंग पावडरही वापरू शकतात, दोन्हीपैकी एक काही वापरलं तरी चालतं। आता ज्या वाटीने आपण 3 वाटी मैदा घेतलेला आहे, तर त्याच वाटीने मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे। हे घरातील कोणतेही रिफाइंड ऑइल तुम्ही घेऊ शकतात किंवा त्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात। आता आपल्याला हे तेल सर्व मैद्याला हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे याचा मोहन करून घ्यायचा आहे। बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपलं तेल छान असं मैद्याला लावलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ हलक्या हाताने भिजवून घ्यायचं आहे। जास्त जोर लावून हे पीठ भिजवायचं नाही, म्हणजे ज्या पिठामध्ये ज्या लेयर तयार होतात त्या शेवटपर्यंत असतात, त्याच्यामुळे आपण एकदम हलक्या हाताने हे पीठ अगदी घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण एक 10 मिनटं झाकून बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत। तर पाक करण्यासाठी एक भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे। ज्या वाटीने आपण 3 वाटी मैदा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपला पाक एकदम योग्य तयार होतो। तर या ठिकाणी आता आपण पाक चांगला बनवून घेऊया। सर्वात आधी आपण साखर पूर्णपणे विरघळून आणि कमी गॅसवरती पाक एक 10 ते 12 मिनटं शिजून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पाक छान असा तयार होतो। आपल्याला गुलाबजामुनपेक्षा थोडासा घट्ट असा पाक बनवायचा आहे। बघू शकता या ठिकाणी पाक चिकट लागला किंवा तसा समजत नसेल तर हलवताना चमचा लगेच आपल्याला जड लागतो पाक, म्हणजे तेव्हा आपण गॅस बंद करून टाकायचा आहे। त्यामध्ये 1 ते 2 केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत मी। तर या ठिकाणी आपला पाकही तयार झालेला आहे। आता एकीकडे मी गोजा तळण्यासाठी तेल तापवायला ठेवणार आहे। एकदम कमी गॅसवरती तेल गरम करायचं आहे। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण या ठिकाणी गोजाचं पीठ चेक करून घेणार आहोत। तर आपलं पीठ छान असं सेट झालेलं आहे। जसं आपण पीठ ठेवलेलं आहे ते तसंच ठेवायचं, याला जास्त मळून घ्यायचं नाही, म्हणजे त्यामधील लेयर जशाच तशा राहतात। तर आता आपण हे पीठ थोडंसं हाताने प्रेस करून आणि लाटण्याने हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे यामधील ज्या लेयर्स असतात त्या जशाच तशा असतात। आपण जर जास्त जोर लावून पीठ भिजवलं तर त्याच्या लेयर तुटून जातात। तर एवढ्या जाडीचं मी एक पोळी लाटून घेतलेली आहे। आता याच्या ज्या साईडच्या कडा असतात त्या आपण कट करून घेऊया आणि एक चौकोनी शेप या ठिकाणी आपण याला देऊन घेऊया, म्हणजे छान अशा एकसारखे गोजे आपल्याला कापता येतील। तर कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते आणि खायला तर एकदम चविष्ट लागते। तर तुम्हीही नक्की ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर या ठिकाणी मी बघू शकता तुम्ही एवढ्या जाडीचे साधारण 1 इंच असे या साईजचे मी कापून घेतलेले आहेत। हे तळल्याच्या नंतर खूप मोठे मोठे होतात, तर त्यामुळे थोडी मीडियमच साईज ठेवलेली आहे। तर बघू शकता या ठिकाणी मी सर्व गोजे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। तर आपलं तेलही या ठिकाणी गरम झालेलं आहे। तेल आपल्याला जास्त गरमही लागत नाही, सांगायचं गेलं तर एकदम कोमट असं तेल पाहिजे, म्हणजे ते आतपर्यंत त्याची फ्राय होण्याची प्रोसेस आहे ती एकदम हळूवार होते आणि ते आतपर्यंत शिजल्या जातात, छान असे फ्राय होतात। त्याच्यामुळे कमी गॅसवरती कोमट तेलामध्ये टाकून नंतर ते छान फुलतात, त्याच्यामुळे
कोमट तेलामध्येच हे सोडायचं आहे, जास्त गरम तेलामध्ये हे तळायचे नाही, नाहीतर ते आतमधून कच्चेच राहतील। तर बघू शकतात आपण एकदम कमी कोमट तेलामध्ये सोडलेले आहे आणि खूप छान असे फुलतात। तर 1-2 मिनटाच्या नंतर आपण पलटी करून घेणार आहोत। तर साधारण याला 10-12 ते 15 मिनटं लागतात एकदम कमी गॅसवरती आणि तळायला। तर एकदम कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे, 10 ते 12 मिनिट आरामात लागतात। तर बघू शकतात मस्त असे गोजे तळले गेलेले आहेत। मस्त सोनेरी रंगावरती, डार्क सोनेरी रंगावरती आपण हे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकतात छान अशा लेयर आलेल्या आहेत त्यावरती आणि पाकामध्ये टाकल्याच्या नंतर तर आणखीनच छान असे होतात। तर यामध्ये छान असं तेल आपण निथळून घ्यायचं आहे आणि गरम-गरमच आपला पाक थंड झालेला आहे। तर गरम-गरम गोजे तळल्याच्या नंतर पाकामध्ये टाकले की ताबडतोब त्यामध्ये पाक शोषला जातो आणि छान असे आपले गोजे तयार होतात। तर बघू शकता या ठिकाणी आता आपण गोजे काढून घेऊया आणि लगेच पाकात टाकून घेऊया। तर या ठिकाणी आपला पाकही छान असा थंड झालेला आहे, एकदम परफेक्ट असा पाक झालेला आहे। आता जेवढे गोजे बसतील तेवढे टाकून आपण 1 मिनिटभर यामध्ये डिप करून ठेवायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जो पाक आहे तो भरला जातो। तर एखादा मिनिटच यामध्ये ठेवायचं, लगेच गोजा आपला पूर्ण पाक भरला की जड लागतो, आपण लगेच काढून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी आपण पाकामध्ये टाकल्याच्या नंतर याचा रंग आणखीन डार्क होतो। तर काढताना लगेच आपल्याला हे जड लागतात, त्यामध्ये जे पाक आहे ते आतपर्यंत मुरले जातात, लगेच आपला गोजा जड होतो आणि याची प्रोसेस पूर्ण होते। तर अशा प्रकारे मी सर्व गोजे यामध्ये डिप करून घेतलेले आहे। 3 वाटी मैद्यासाठी मी 1 वाटी साखरेचा पाक केलेला आहे आणि तेवढा भरपूर आहे। तुम्हाला जर साहित्य मोजून घ्यायचं असेल तर 75 ग्राम मैद्यासाठी तुम्ही 250 ग्राम मोहनसाठी तेल वापरा आणि 250 ग्रामच साखर वापरा, तेवढं पुरेसं होऊन जातं। तर बघू शकता या ठिकाणी आपले गोजे बनून तयार आहे। मस्त असे लेयरदार गोजे आपले झालेले आहे आणि आतमधून तर खूपच छान असे मऊ लुसलुशीत आणि रसरशीत झालेले आहे। बाहेरून अगदी टफ दिसतात आणि आतमधून एकदम छान मऊसूत असे पेड्यासारखे झालेले आहेत। बघू शकता बेंगोली रेसिपी आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि त्याची चव घेऊन बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।